नमस्कार मंडळी, पुढच्या महिन्यात शिमगा येईल आणि आपले बरेच कोकणकर शिमग्याला आपल्या गावी जातील. तर दरवर्षीप्रमाणे तुम्हाला मी देणार आहे मुंबई गोवा हायवेचा लेटेस्ट अपडेट. आज तारीख आहे 21 फेब्रुवारी आणि आपण निघालो जायला आपल्या गावी कोकणात लांजाला. तर आजचं अपडेट असणार आहे टिल लोणेरेपर्यंत. तर जसं तुम्ही मुंबई गोवा हायवे टच करतात ते लोणेरेपर्यंत ना रस्ता आता खूप मस्त केलाय, खूप मस्का केलाय, खूप छान केलाय. फक्त एक दोन ठिकाणं सोडली तर बाकी रस्ता खूप छान आहे. तर नागोठणेमध्ये रस्ता चांगला आहे. नागोठणेमध्ये आल्यावर तिकडे रस्ता तुम्हाला खराब मिळतो. लाईक सर्व्हिस रोड आहे कारण की ब्रिजचं कामं सुरू आहे त्यासाठी. तर खूप आधी नागोठणे रस्ता जाम बेकार होता, पण आता बरा केलाय, चांगला केलाय, पहिल्यापेक्षा नक्कीच बरा आहे. मग त्यानंतर पुढे गेल्यावर कोलाडकडे ब्रिजचं कामं जोरात सुरू आहे, त्याच्यामुळे तिकडे थोडाफार ट्रॅफिक आणि थोडाफार रस्ता खराब आहे, एकदम थोडाफार रस्ता खराबच आहे. पण कोलाड ते इकडचं ब्रिजचं कामं जोरात सुरू आहेत. आता ब्रिज तो पुढपर्यंत आलेला आहे फॉर शुअर. आणि मग तुम्ही सुसाट निघता टिल संगमेश्वरपर्यंत. संगमेश्वर लागण्याची अवस्था विकट असणार आहे, ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ पाहायला मिळेल. आणि अजून एक गोष्ट, लोणेरेचा ब्रिज झालाय सुरू, म्हणून आता लोणेरेचा सर्व्हिस रोड घ्यायची काही गरज नाहीये. अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे रस्ते चांगले आहेत नो डाऊट, पण सपाट नाही आहेत, स्ट्रेट नाही, असे वर खाली आहेत. तुमची गाडी अशी वर खाली हलते, अशी अवस्था आहे. आता पाहायला गेलं ना टिल लोणेरेपर्यंत ना कोलाडचा ब्रिज बाकी आहे, नागोठण्याचा ब्रिज बाकी आहे आणि नागोठण्यात थोडा आधी तिकडे एक ब्रिज बाकी आहेत. ऑलमोस्ट ते तीनच ब्रिज बाकी आहेत. बाकी खामचे म्हणा किंवा तळवलीचे म्हणा किंवा लोणेरे म्हणा, सर्व ब्रिज झाले कंप्लीट. आता जे ब्रिज राहिले ते हे 3 आणि आता पुढचे आपले म्हणजे महत्त्वाचे कुठचे संगमेश्वर लांजाचे मधले. तर आपला मुंबई गोवा हायवे सुधारतोय. भले देर तो देर, पण देर आई दुरुस्त आहे, फायनली सुधारतोय. आपले नितीन गडकरी साहेब म्हणाले काहीतरी जूनला कंप्लीट होणार म्हणतात, बघू आता. कारण लाईक टिल संगमेश्वरपर्यंत रस्ता आता पहिल्यापेक्षा खूपच बरा झाला, खूपच बरा राहिला आहे. आता संगमेश्वर लांजाची अवस्था कशी आहे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. तर नक्कीच आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.